चल बस एक राऊंड मारून येऊ. लेखक सुहास मयेकर. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. फूल. मॉर्निंग वॉकला गेलो होतो. सकाळचे 6 वाजून गेले होते आणि चालून दमलो होतो. फुटपाथवरून चालत असताना त्या बस आगाराच्या कार्यशाळेतून रोज घंटानाद ऐकू येत असे. तिथल्या सुस्वागतम लिहिलेल्या गेटच्या कमानी खालून आत पाहिलं. डाव्या बाजूला छोटंसं गणेश मंदिर दिसत होतं. तिथून येणारा रोजचा घंटानाद आज जणू मला बोलवत होता. आता तर राहावेच ना. नक्की देवाला भेटायचं असं ठरवून आत गेलो. कर्मचाऱ्यांपैकी कुणीतरी एक भाग्यवान नुकतीच पूजा आटोपून गेला असावा. कारण निरंजन आणि अगरबत्ती लावलेली अजून जळत होती. त्यामुळे वातावरण मंगल आणि प्रसन्न वाटत होतं. आज मी पण घंटानाद केला. प्रसन्न वाटलं. थोडा वेळ बसलो आणि बाजूलाच लक्ष गेलं. गोंडेरी रक्तवर्णी जास्वंद फुललेली पाहिली की जीव नुसता वेडापिसा होतो. आणि तीही गणपती मंदिराजवळ. जवळ-जवळ 100-150 फुलं फुलून सुद्धा जास्वंद आवडणाऱ्या गणपतीला एकही फूल वाहिलं गेलं नव्हतं. आश्चर्य म्हणजे गणपतीला विकतचा झेंडूच्या फुलांचा हार घातला होता. मग सहज एक फूल खुडून गणपतीला वाहिलं. थोडा वेळ जातो तोच तिथे गोंधळ माजला. एक खाकी पॅन्ट बनियनधारी धावत आला आणि त्याने मला पकडूनच बोलायला सुरुवात केली. "कुणाला विचारून तुम्ही झाडाला हात लावलात?" "फूल काढून गणपतीला वाहिलं, हे बघा." "पण झाडाला हातच का लावला तुम्ही?" "मला माहीत नाही असा काही नियम असेल." "तुम्ही आत आलात म्हणून चोरीचा आरोप लावू शकतो तुमच्यावर." "मास्तर, यांना आत घ्या." त्यांनी हात गच्च पकडून दूरवर आवाज दिला. दुसरा मास्तर आला. अंगाचं पाणी झालं. नुसतं बालंट आलं होतं. आतापर्यंत 2-4 बघे जमा झाले होते. पण ही बाहेरून इतरही माणसं देवळात येत आहेत. "जास्त बोलू नका. चला आत." दुसरा खाकीधारी म्हणाला. "माफ करा. गणपतीला फूल वाहिलं पण मला माहीत नाही. त्यामुळे कोणी दुखावेल. मी तुमची आणि गणपतीची सुद्धा माफी मागतो." मी आजिजीने. ही मात्रा लागू पडली. कारण 5-7 मिनिटं हो ना, हो ना करीत पुन्हा झाडाला हात लावायचा नाही, असं बजावून मला सोडून देण्यात आलं. असं का व्हावं? हा विचार करत अपराध्यासारखा बाहेर गेटजवळ आलो. गेटमधून बाहेर पडताना एकानं पाठीमागून हात धरला. पुन्हा धस्स झालं. पण तो तिथलाच साधा कामगार होता. तो म्हणाला, "साहेब, वाईट वाटून घेऊ नका. ते दोघं मास्तर फुलं काढून देत नाहीत. बाहेर विकतात. एक फूल ₹2. थोडं थांबा. आत्ता एक फुलवाली येईल बघा." अंगातून एक शिरशीर येऊन गेली. गणपतीने मात्र त्यातलं एक फूल आज माझ्याकडे मागून घेतलं होतं. अगदी बोलावून. तेवढंच समाधान. धन्यवाद.